आपले मठाला सुरुवात 2021 मध्ये झाली. बरोबर त्याच्यानंतर नाथांची जी काठी आहे ती आपल्या बालपणापासूनच होती. बरोबर. आपल्याला जो नाथांचा संचार आला तो वयाच्या कितव्या वर्षी आला, म्हणजे कधी आला तो? तो मला आता 26-27 वर्षामध्ये आला. बर. हो. आणि माझ्या कानोबाचा अनुभव इतका वेगळा आहे, म्हणजे आता 3 ते 4 वर्षाची गोष्ट आहे भाऊ. माझ्या भावाचा मुलगा सायकलीवरून पडला होता. बर. सायकलीवरून पडला होता तर सायकलचं हँडल पोटात शिरलं होतं, पण आतमधून डॅमेज झालं, वरून डॅमेज झालं नाही. आपल्या नगर जिल्ह्यात ऑल सगळे डॉक्टर म्हणले इथं इलाज होणार नाही, पोरग फक्त आणि फक्त काही तासाच तुमच्याकडे अवेलेबल आहे, नाही तर पोरग तुमच्या हातातून जाऊ शकतो. मी डॉक्टर नाईक म्हणून आपल्या नगरचे मेन हॉस्पिटल, मेन बाळाचे हॉस्पिटल, तर मी त्यांच्याकडे गेले. ते मला म्हणले तुला भगवान कोण आहे तुझा? म्हणलं भावाचा मुलगा आहे. मला म्हणले तुझी परिस्थिती कशी? म्हणलं मीडियम आहे, म्हणजे हाय फाय पण नाही लय गरीब पण नाही. मला म्हणले तुला भगवंतावर किती विश्वास आहे? म्हणलं पूर्ण आहे. तर मला म्हणले हे जे पेशंट आहे ना हे सगळं भगवंताच्या आधारी आहे, तू फक्त भगवंताला प्रार्थना कर आणि इथून पहिल्यांदा पुण्याला हलव केमला म्हणून. तर मी माझ्या बंधूला सांगितलं, आम्ही त्याला सिद्धिविनायक मधनं काढलं, अँब्युलन्स मध्ये टाकलं. माझ्या बंधूला म्हणलं तू जा, तू जा म्हणलं पुढं, मी बघते. तो अर्ध्याच रस्त्यात गेला असेल, इकडे संचार आला कानोबाचा. तर समोरच्यांनी प्रश्न टाकले, म्हणे बाबा असं असं झालंय घरात, काय करायचं कसं करायचं? तर बाबा म्हणले तो डमरू वाजवतो म्हणजे शंख वाजवतो ना माझं बघतं का? म्हणले हा. त्याला अरे कशाला घाबरता तुम्ही? तो 3 ते 4 दिवसात तो येत असतोय पळत, तो पण घरी. म्हणले ठीक आहे. संचार आला, संचार गेला तो सांगून बाबांचा. नंतर न पहाटपर्यंत बाबांच्या मंदिर मठात बसले, ध्यान साधना करत. पहाटे 3ला निघले मडीला जायला. मडी आपल्यापासून किती लांब आहे? 50 किलोमीटर. आपण जर मडीला गेलो बाईकवर, गाडीवर, तर आपल्याला 1 तास ते 1.5 तास लय झाला. त्या दिवशी मला आपल्या केडगावातून मडीला जायला मला 2.5-3 तास लागले. म्हणजे माझ्या माग एक म्हणतो ना विघ्न असतो ना, त्या टाइप मध्ये इतका, म्हणजे मी बाबांचा रस्ता चुकले. आणि जे माझ्यासोबत माझे शिष्य परिवार होता, जे सेव होते, आम्ही सगळे रस्ता चुकल्यानंतर तरी पण म्हणलं नाही. फक्त मी काय केलं त्याच्याने की मी मौन धरलं होतं. पोरांना सांगितलं होतं मी बोलणार नाही, मला फक्त मडीपर्यंत पोहोचवा कसं करून. त्यानंतर 2.5 तासानंतर आम्ही मडीत पोहोचलो. मडीत पोहोचल्याच्या नंतर मी बाबांना चादर घेतली, वर गेले. मी चादर टाकायच्या आधी, मी बाबांना काय प्रश्न टाकायच्या आधी बाबांनी इतकी भारी स्माइल केली मला बघून. बाबा इतके भारी हसले. आणि का तिथाचा एक सेवेकरी होता, त्यांनी बाबाची चादर घेतली, बाबांवर चादर टाकली आणि तिथालची एक चादर दिली आणि गुलाबाची फुलं माझ्या झोळीत टाकले. मग म्हणलं आता बडे बाबाकडे जायचं. बडे बाबांना भेटले, बडे बाबांना डायरेक्ट घरी आले. आणि मी कानोबाच्या दर्शनाला जाताना झोळीत चिमटा आणि पादुका घेऊन जाते. मी ज्या वेळेस माझ्या दारात गेले ना, आणि पादुकाच्या माझ्या घरी नेहमी ऑप्शन केलं जातं. मी मडीहून आल्यानंतर मी अशी दारात होते, माझी मम्मी माझ्या कानोबाच्या पादुकाचं औक्षण करत होती अजिबात. आणि इकडून वहिनीचा फोन आला आणि मी दारात होत्या, घरात पण पाऊल नाही माझा, मी दारात होते, वहिनींचा फोन आला. मी फक्त स्पीकरवर टाकला, म्हटलं पटकन बोल काय झालं? मग त्या म्हटल्या काहीच नाही झालं, ऑपरेशन कॅन्सल झालं, ऑपरेशन पण नाही झालं, मुलगा पण ठीक झाला, तो आता गुरुवारचा वार. आणि संध्याकाळी बाबांना फक्त एवढं म्हटलं होतं, म्हटलं बाबा आज दरबार आहे, जर मानाने मला दरबार घेऊन नका. संध्याकाळी त्याला आयसीयूतून जनरल मध्ये शिफ्ट केलं. हा माझ्या आयुष्यातला कानोबाचा सगळ्यात मोठा अनुभव आहे. माझा कानोबाचा पाठीशी उभा राहिला होता. अनुभव ऐकताना आमच्याच अंगावर काटा आलाय. नाही, खूप खूप भारी अनुभव. म्हणजे नगरच्या डॉक्टरांनी त्याची गॅरंटी दिली नव्हती, विदाऊट ऑपरेशनचा तो जगू शकत नाही. ऑपरेशन जरी झालं तरी तो माझ्या मते 10 वर्षाचा होता. ऑपरेशन जरी झालं तरी त्याला लाईफ टाइम तो त्रास असू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. पण माझ्या कानोबाने ऑपरेशनची पण गरज नाही लागली आणि ना कुठल्या दवाखान्याची गरज लागली. तो त्यांनी 2 दिवसात त्याला नॉर्मल केलं, 3ऱ्या दिवशी सोडलं. फक्त एवढे की 1.5 महिना रेस्ट करावं लागली पूर्ण. म्हणजे आपल्या भक्तांना ना कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात अवश्य तारतेत म्हणजे तुम्ही फक्त आहे ना, फक्त असं मनापासून हाक द्या आणि सेवा पण तेवढीच प्रॉपरली करा. नाथ महाराज साक्षात उभा राहतात म्हणजे. आणि हा माझ्या आयुष्यातला खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि हा अनुभव मला वारंवार सगळ्या जेवढे माझे समजा सेवक आहेत मठातले किंवा नाथ महाराजांचे सेवक आहेत सगळे, मला सगळ्यांना सांगायला हा अनुभव खूप आवडतो.
कारण हा नवीन जन्म त्याचा झाला बरोबर. हे कान्होबामुळेच झाला माझ्या. मी खूप खूप ऋणी आहे कान्होबाची की त्यांनी त्यांची सेवा करण्यासाठी मला निवडलं. बरोबर.